पाकिस्तानामध्ये पहिल्यांदाच हिंदू महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे। पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी 8 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। दरम्यान एका हिंदू महिलेने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील सर्वसाधारण जागेसाठी एका हिंदू महिलेने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हिंदू समाजामधील डॉक्टर सवेरा प्रकाश आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तान पीपल्स पार्टी म्हणजेच पीपीपीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे। तर बुनेरचे स्थानिक नेते आणि कौमी वतन पार्टीचे सदस्य सलीम खान यांनी सांगितले की या जागेवरून उमेदवारी दाखल करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत, त्याही हिंदू महिला आहेत। त्यांचे वडील ओमप्रकाश हे डॉक्टर असून गेल्या 35 वर्षांपासून पीपीपीचे सक्रिय सदस्य आहेत आणि सवेरा यांनी 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले। तर सवेरा ओमप्रकाश पीपीपीच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस होत्या। मानवतेची सेवा करणं हे माझ्या रक्तात आहे। वैद्यकीय शिक्षण घेत असताना आमदार होण्याचं त्यांचं स्वप्न होतं। दरम्यान वैद्यकीय कारकिर्दीमध्ये सरकारी रुग्णालयांमधील खराब व्यवस्थापन अनुभवल्यानंतर मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असं डॉक्टर सवेरा ओमप्रकाश यांनी सांगितलंय।